जय जय रघुवीर समर्थ. बालमित्रांनो, आज तुम्हाला समर्थ रामदास स्वामींची गोष्ट सांगणार आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की समर्थांचा सज्जनगड, शिवथरगड, चाफळ ही नुसती मौजमजा करण्याची सहलीची स्थाने नाहीत. या साऱ्याच परिसरात समर्थ रामदासांनी सांगितलेले अनेक शाश्वत विचार सूक्ष्म रूपाने साऱ्या वातावरणामध्ये मिसळलेले आहेत. त्याचा अंगीकार करण्याचा प्रयत्न करायचा, हुंदडणाऱ्या मनावर आवर घालायचा, खरं बोलायचं, प्रत्येक गोष्ट विवेकबुद्धीने करायची. समर्थ काय सांगतात पहा. बरे सत्य बोला, यथातथ्य चाला, बहुमानिती लोक येणे तुम्हाला. धरा बुद्धी पोटी विवेके मुले हे, बरा गुण तो अंतरामाजी राहो. घरी तुम्ही काही वाचता का? काही लिहिता का? शाळेतील पाठ्यपुस्तकांचे वाचन, परीक्षेतील लिखाण हे तर करायलाच हवं. परंतु त्याबरोबर आपले सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी आणखी कितीतरी साहित्य आपल्याकडे आहे. संतांची चरित्रे, शूरवीरांच्या गोष्टी, शास्त्रज्ञांच्या गोष्टी, पर्यावरण, खेळ, देशोदेशींच्या गोष्टी अशा कितीतरी विषयांची पुस्तके तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. त्यांचे वाचन, मनन केले तर तुम्ही बहुश्रुत होण्यास मदत होईल. सर्व संपत्तीमध्ये ज्ञानसंपत्ती सर्वात श्रेष्ठ. ती आपल्याजवळ असली तर जगाच्या पाठीवर आपण कुठेही ठामपणे उभे राहू शकतो. आपली सारी हौसमौस आई बाबा पुरवतात. वाचन लेखनाची ही हौस आपली आपणच पुरवायला हवी. समर्थ म्हणतात, दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. बालमित्रांनो, दासबोध, आत्माराम हे समर्थांचे ग्रंथ. या वयात तुम्हाला तसे कळणार नाहीत, पण त्यांचे मनाचे श्लोक तुमच्यासारख्या वाढत्या वयाच्या मुलांना नक्कीच कळतील. त्याचे पठण मन लावून केले तर आपल्या परीने आपणही समर्थ होऊ शकतो. समर्थांच्या या श्लोकामधील प्रत्येक विचारामागे अवघ्या जनसमूहाचा विकासाची, सौख्याची आंतरिक तळमळ आहे. प्रभू रामचंद्र हे त्यांचे आराध्य दैवत. त्याची भक्ती हा या मनाच्या श्लोकांमधील प्रमुख विचार. हा विचार प्रारंभी त्यांनी स्वतःमध्ये रुजविला आणि श्लोकबद्ध करून समोर येईल त्याला ऐकवला. ते म्हणतात, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविचे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. या भक्ती विचाराची दुसरी बाजू म्हणजे प्रभू रामांच्या अस्तित्वावरील श्रद्धा. आपण करीत असलेल्या चांगल्या कार्यात कितीही अडचणी आल्या तरी या श्रद्धेच्या बळावर ते कार्य नक्कीच पूर्णतेस जाते. हा विश्वास समर्थांनी आपल्याला दिला आहे. या विश्वासाला आपल्या मनात आपण साऱ्यांनीच अढळ स्थान दिले पाहिजे. मनी आणावे ते ते होते, विघ्न अवघेची नाशून जाते. कृपा केली या रघुनाथे, प्रचिती येते. सध्या जगभरच अशांतता वाढली आहे. खरं काय आणि खोटं काय हे कुणालाच उमगेनासे झाले आहे. धर्म, न्याय, नीती या साऱ्या कल्पनांना समाजात कुणीच विचारत नाही. आपण आईवडिलांचा, गुरुजनांचा नकळत अपमान करीत असतो. त्यांच्या मनात आपले भले व्हावे एवढा एकच विचार असतो, पण आपल्याला तो उमगत नाही. आपल्यालाच जे उमगत नाही ते समाजाला कोण सांगणार? समाज असत्यालाच प्रमाण मानू लागला की अवघा देशच ते असत्यच सत्य असल्याचा आग्रह धरतो. प्रत्येक देश असाच आग्रही झाला की युद्धाचा भडका उडतो. निरपराधांचे हत्याकांड होते. महिला, बालके यांच्यावर अनन्वित अत्याचार होतात. हे सारे टाळण्यासाठी लहानपणापासूनच खरे काय, खोटे काय याचा सारासार विचार करण्याचा समर्थांनी उपदेश केला आहे. खरे खोटे परीक्षावे, खोटे जाणून त्यागावे, खरे ते शुद्ध घ्यावे, समाधान पावावे. असत्याचा संग खोटा, घात होतसे मोठा, म्हणून त्या त्यागावे,
जावे सत्याच्या वाटा. बालमित्रांनो, सकाळपासून रात्री निजेपर्यंत आपला कितीतरी वेळ उगीचच आळशीपणात जातो का, याचा विचार करायला हवा. आईने एखादे छोटेसे काम सांगितले तरी आपण बरेच वेळा टाळाटाळ करतो. आता नको, नंतर करीन असे म्हणतो. वास्तविक त्यावेळी आपल्याला काहीच दुसरे काम नसते, पण केवळ आळसापोटी आपण टाळाटाळ करतो. समर्थांनी या आळशीपणाचा निषेध केला आहे. तासातासाने घटकापळाने दिवस पुढे पळत असतो आणि आपण मात्र आळसाने असतो, तिथेच राहतो. म्हणून समर्थांनी अखंड प्रयत्न आणि मुखी रामनामाचा मार्ग सांगितला आहे. घटका गेली पळे गेली, तास वाजे झणाना, आयुष्याचा नाश होतो रामा कार्य म्हणाना. तसेच कष्टता सौख्य मानावे, कष्टी फळची पाविजे, आळसे सुख वाटे ते, दुःख ब्रह्मांड भोगवी. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे. तेव्हा बालमित्रांनो, समर्थांचे हे विचार आपण आपल्या मनात बिंबवले की मग आपल्याला कवी काळाचीही भीती वाटणार नाही. मोठेपणी छत्रपती शिवरायांप्रमाणे शूरवीर, सर्वांना घेऊन जाणारा आदर्श नेता, उत्तम प्रापंचिक, श्रद्धाळू भक्त अशा विविध उत्तम गुणांनी युक्त असा आदर्श पुरुष तुम्ही नक्की व्हाल. प्रभू रामचंद्रांचे मंगल आशीर्वाद तुमच्या पाठी नेहमीच राहतील. कुठल्याही दानवी आतंकापुढे तुम्ही ठामपणे उभे राहू शकाल. जेव्हा समर्थांचा विचार तुमचा दैनंदिन आचार होईल, तेव्हाच जनातला राम जागा होईल आणि मगच खऱ्या अर्थाने पुन्हा सर्वत्र रामराज्य अवतरेल, असे आपल्याला रवींद्र भट म्हणजेच कथा समर्थांच्या या पुस्तकाचे लेखक सांगत आहे. चला तर मग या पुस्तकाच्या पहिल्या कथेला आपण सुरुवात करूया, जिचं नाव आहे जांबेचा नारायण चिंता करतो विश्वाची. बालमित्रांनो, गोदावरी नदीच्या काठी जांब नावाचे गाव आहे. त्या गावचे कुलकर्णी सूर्याजीपंत ठोसर. लहानपणापासून ते सूर्याची व प्रभू रामचंद्रांची उपासना करीत. गावात विविध देवतांची देवालये होती. कथा, कीर्तन, प्रवचन यांमध्ये सूर्याजीपंत रंगून जात. गावाबाहेरच्या रामाच्या देवळात दरवर्षी रामनवमीला रामजन्माचा सोहळा साजरा करीत. शके 1530 चैत्र शुद्ध नवमीला भर माध्यान्नीला सूर्याजीपंतांची पत्नी राणूबाई हिला पुत्ररत्न प्राप्त झाले. एकवचनी, एकबाणी, सत्यवचनी दुरितांचा निपात करणारे, प्रजाहितदक्ष, धनुर्धारी प्रभू रामचंद्र ज्या सुमुहूर्तावर जन्माला आले, त्याच मुहूर्तावर नारायणाचा जन्म झाला. नारायण थोडा मोठा झाल्यावर त्याला आणि आपला मोठा मुलगा गंगाधर या दोघांना सूर्याजीपंतांनी पैठणला नेले. एकनाथांच्या पायावर डोके ठेवून त्यांचा आशीर्वाद घेतला. नारायणाची प्रकृती लहानपणापासूनच निरोगी आणि बळकट होती. त्याला घरात राहायचा फार कंटाळा. सवंगडी जमवायचे अन विटीदांडू, आट्यापाट्या असले खेळ खेळायचे. झाडावर चढायचे, फांदीला धरून झोके घ्यायचे. नदीकाठी जायचे, तासनतास पाण्यात तुंबायचे. रानावनात भटकायचे. हे सगळे त्यांचे आवडते छंद. गावात एक भिकमभट नावाचे गृहस्थ होते. ते या हुंदडणाऱ्या वानरसेनेला सारखे दटवायचे. इथं खेळू नका, तिथं जाऊ नका, आत्ता काय पोहायची वेळ आहे का? एक ना दोन सारखे सतवायचे. नारायणाने ठरवले की चांगली खोड मोडली पाहिजे यांची. एक दिवस दुपारच्या वेळी गावातून देवळाकडे जाणारा रस्ता अगदी निर्मनुष्य होता. नारायण वाटेतल्या चिंचेच्या झाडावर चढून बसला. भिकमभट टप्प्यात आल्यापासून नारायणाने त्यांच्या अंगावर नेम धरून चिंचेची बुटुकं मारायला सुरुवात केली. आसपास तर कुणीच दिसत नव्हतं. भिकमभट गडबडून गेले. भूत भूत म्हणून पळत सुटले. नारायणाने संध्याकाळी ही गोष्ट आपल्या सवंगड्यांना सांगितली. सगळे मनमुराद हसू लागले.
अभ्यासातही त्याची बुद्धी कुशाग्र होती. तो भराभर लिहा वाचायला शिकला. संध्या, रुद्र, पूजापाठ हे सारं बघता बघता नारायणानं तोंडपाठ केलं. शांत ठिकाणी बसून देवाचं ध्यान करणं ही नारायणाच्या अगदी आवडतीची गोष्ट. नारायण 6-7 वर्षाचा असताना त्याचे वडील मृत्यू पावले. थोरल्या गंगाधराकडे घराचं कर्तेपण आलं. नारायणाची आई राणूबाई त्याला सारखी समजवायची. त्याचा खोडकरपणा कमी होण्यासाठी प्रयत्न करायची. म्हणायची, नारायणा, दिवसभर सवंगडी घेऊन हिंडायचं, नदीत तुंबायचं, हे पुरे झालं आता. गंगाधर एकटा घरची जबाबदारी सांभाळतोय, तू पण त्याला मदत कर. आईच्या बोलण्याने नारायण रुसला. जो माळ्यावर जाऊन बसला तो जेवायला, खेळायला कशालाच खाली आला नाही. राणूबाईंना वाटले, कुठे गेला नारायण? सगळीकडे शोधून झाले, काही पत्ता लागला नाही. राणूबाई धान्य आणण्यासाठी माळ्यावर कणगीपाशी गेल्या, तर कणगीच्या मागे नारायण शांतपणे बसलेला. राणूबाई म्हणाल्या, नारायणा, काय करतोस इथे? डोळे मिटलेल्या स्थितीत तसेच बसून नारायण म्हणाला, आई, चिंता करीतो विश्वाची. आपल्या स्वतःच्या फायद्यापलीकडे जाऊन सर्वांचा विचार करण्याची कल्पना नारायणाला इतक्या लहान वयात सुचली. तो काळच तसा होता. कित्येक वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. मोगली सैन्याची एखादी टोळी येई, शेतातले तयार झालेले उभे पीक कापून नेई. 2-4 घोडेस्वार येत, दुकानं, घरं भर दिवसा लुटून नेत. कोठारातलं धान्य आणि तिजोरीचा पैसा अडका कोण केव्हा येऊन घेऊन जाईल याची शाश्वती नव्हती. घोडेस्वाराच्या तडाख्याने एखादा दुसरा माणूस, लहान मूल तुडवलं गेलं तरी त्याचा जबाब कोणाला मागणार? जनतेला कुणी वाली नव्हता. खायला पोटभर अन्न नाही, सुरक्षित निवारा नाही, सगळीकडे अन्याय माजला होता. उघड उघड उत्सव करणे, पूजा अर्चा करणे धोक्याचे झाले होते. गावोगावी देशमुख, देशपांडे होते, पण त्यांचे लक्ष माणसांकडे नव्हते, फक्त आपल्या वतनाकडे होते. आपापसातील भांडणं व तंटेखेडे ह्यांनी लोक त्रासले होते. गेली अनेक वर्ष ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथांसारखे संत लोकांना दया, त्याग, परोपकार, बंधुभाव या गुणांची शिकवण देत होते. लोकांनी स्वार्थत्याग करून समाजहिताला व पर्यायाने देशहिताचा विचार करायलाच हवा होता. तोच विचार 8 वर्षाच्या नारायणाने आपल्या आईला सांगितला. आईला वाटायचं, याच्या मनात विरक्तीचे विचार यायला लागले, म्हणजे हा संसार तरी कसा करणार? नारायण जसजसा मोठा होत होता तसतशी भोवतालच्या परिस्थितीची त्याला समज येत होती. स्वतःपुरता प्रपंच जगात आलेला प्रत्येक जणच करतोय. सगळ्या समाजाचा प्रपंच कोण करणार? आपण करायचा? त्यासाठी अहोरात्र रामाचं स्मरण करायचं. वाल्या कोळ्यासारख्या पाप्याचाही त्याने उद्धार केला. मग आपल्यालाही तोच मार्गदर्शन करेल. अवखळ वाटणारा नारायण श्रीरामाचे ध्यान करू लागला. कधी घरात तर कधी गावाबाहेरच्या मारुतीच्या देवळात नारायण शांत चित्ताने ध्यान करीत बसू लागला. बालमित्रांनो, इथे जांभेचा नारायण चिंता करीतो विश्वाची ही कथा संपली आहे. कथा आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व लाईक करा. पुढची कथा नारायणाला प्रभू रामचंद्राचे दर्शन ही लवकरच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.